आणि उद्धव ठाकरे राज ठाकरे हे एकत्र येत आहेत म्हणून काँग्रेस नाराज झाली। काँग्रेसनं आधीच वेगळी वाट निवडलेली आहे, त्यामुळे महाविकास आघाडीचं काय होणार हा प्रश्न असताना आता आणखी एक मुद्दा उपस्थित झालाय, तो म्हणजे वंचितला काँग्रेसनं साथ घातली आहे। पण वंचित आणि काँग्रेस खरंच एकत्र येणार का याबद्दलचं चित्र सुद्धा अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये। प्रकाश आंबेडकर काहीशा सावध भूमिकेत दिसतात। काँग्रेसनं आंबेडकरांना प्रस्ताव जरूर दिलाय, पण आंबेडकरांनी अजूनही त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही। त्यामुळे काँग्रेस, वंचित, रासप आणि गवई गटासोबत मोठ बांधण्याच्या प्रयत्नात आहे। मात्र निर्णयाचा चेंडू हा अर्थातच प्रकाश आंबेडकरांच्या कोर्टात पाहायला मिळतोय। संपलाय विषय, तो आमच्याकडून तो विषय संपलेला आहे। आम्ही मुंबईमध्ये काँग्रेस आणि वंचितला घेऊन लढण्याचा आमचा निर्णय झालेला आहे। त्या ज्या ठिकाणी जिथे जिथे ज्या परिस्थिती आहे त्या ठिकाणी त्या पद्धतीनं बोलणं सुरू आहे। मुंबईमध्ये अशा प्रकारची चर्चा आहे। शेवटी हा शीट शेअरिंगचा भाग आहे आणि दोन्ही पक्ष राजकीय पक्ष आहे, तिथे शक्य जर झालं तर आघाडी मुंबईमध्ये देखील होऊ शकते। आणि तसं जर झालं तर जी आमच्या पक्षातील कार्यकर्त्यांना आणि वंचितच्या कार्यकर्त्यांना दोघांनाही आनंद होईल। काँग्रेसवाल्यांनी पुन्हा बोलण्याची इच्छा दाखवलेली आहे। 1-2-3 दिवसामध्ये ते असं म्हटले की फायनल निर्णय आपला होईल की आपण काय करतोय त्याच्या संदर्भातलं, आणि ते मला कळवलं जाईल। त्याच्यामध्ये नगर परिषदेमध्ये पण काँग्रेसने युती केली, जाहीरपणे त्यांच्या खासदार सोबत बसले होते आणि नंतर मग ते म्हणून काँग्रेसनी स्कॅनर लावला पाहिजे की काँग्रेसही किती आहेत आणि काँग्रेस पक्षामध्ये राहून त्यांचा आत्मा दुसऱ्या पक्षामध्ये किती जणांचा आहे त्यांनी बघावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।